आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। बातमी मुंबईमधली आहे। माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। उमेदवारीसाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप अपक्ष उमेदवार साई घोगळे यांनी केलेला आहे। घोगळे यांच्या या खळबळजनक आरोपांनंतर आता या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं काय घडलंय याबद्दलची उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर त्यांनी माझ्याकडे 25 लाख रुपयाची मागणी केली की तू हे पैसे जर मला दिलेस तर मी ही सीट मागणार नाही, मी ही सीट सोडीन, कारण ह्या सगळ्या सीट मीच मागणार आहे आणि मी जर बोललो तर ही ती सीट सोडतील आणि तू BJPमधनं ही सीट तुझ्याकडे करून घे, असं त्यांचं माझं बोलणं झालं आहे। आणि मला आता असा डाऊट वाटतो आहे की 119 आणि 120 या दोन्ही सीटच्या मागे दत्ता दळवींनी पैशाची मागणी करून त्या कॅन्डिडेटकडनं पैसे घेऊन ह्या सीट त्यांना विकल्या आहेत। ठाणे निवडणूक प्रभारी भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं आता समजतंय। शिवसेनेसोबत भाजप सुद्धा आता बंडोबांना थंड करण्यासाठी शिंदेंसोबत बैठकीला बसल्याची माहिती मिळतेय। उद्या भाजप आणि शिवसेनेमधून बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याचे संदीप लेले यांनी संकेत देखील दिलेले। सर, कशा संदर्भात भेट घेत आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भातच आमची बैठक आहे। सर, अनेक ठिकाणी बंड झालेलं आहे, अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, त्यामुळे बराच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।